नमस्कार, मी प्रीती. HK रेसिपी मराठीमध्ये तुमचं सर्वांचं खूप खूप स्वागत आहे. तर आज आपण बनवणार आहोत चमचमीत असं मुशीचं सुक्कं. चला तर मग आता आपण रेसिपीला सुरुवात करूया. तर हे बघा, इथे मी 2 मुश्या घेतलेल्या आहेत. त्यातली एक मुशी मी साफ केलेली आहे आणि एक मी तशीच ठेवलेली आहे की तुम्हाला ती कशी साफ करायची आहे ते दाखवण्यासाठी. कसं आहे ना, मुशी सर्वांना साफ करता येते असं नाही आहे. त्यासाठी मी तुम्हाला सोप्या पद्धतीने सांगते एकदम. तर आपण पहिलं काय करणार आहोत, मुशीच्या खालचा भाग म्हणजे डोक्याचा खालचा भाग आहे तिथे आपल्या अशी सुरी मारून घ्यायची आहे. अलगदच मारायची. मग ती कातडी आहे ना ती अशी निघते. सावकाश सुरी फिरवायची आपल्याला. अशा प्रकारे आपल्याला पूर्ण ती कातडी काढून घ्यायची. ही बघा, अशा प्रकारे सावकाश आपल्याला पूर्ण फिरवत जायचं. ही आता आपली पूर्ण झालेली आहे. आपण काढून घेतले. आता आपल्याला काय करायचं आहे, पहिलं मुशीचं जे डोकं आहे ते आपल्याला कट करून घ्यायचं आहे. त्यानंतर आपण असं पूर्ण असा हा पोट फाडून घेणार आहोत. त्याच्यामध्ये जी सगळी घाण वगैरे आहे ती आपल्याला सर्व काढून घ्यायची आहे. तर हे बघा, आपल्याला हे पूर्ण आता असं काढून घ्यायचं आहे. आता आपल्याला काय करायचं आहे, हा समोरची जी कातडी आहे तिथे आपल्याला सुरी फिरून घ्यायची आहे. हे बघा, अलगद सुरी फिरवायची आहे. हे बघा, सावकाश फिरवली ना की ती कातडी निघून जाते. आपल्याला ना ती खेचून काढायची आहे. त्यासाठी आपल्याला जेवढी हातात बसेल तेवढी आपल्याला ती कातडी काढून घ्यायची. आता आपण खेचूया. हे बघा, घट्ट पकडून आपल्याला ती खेचून घ्यायची. थोडी आणखी खेचायची. हां, हे बघा निघालेली आहे. दुसरी बाजू सुद्धा आपल्याला अशीच करून घ्यायची. खेचताना फक्त घट्ट पकडायची कारण ती सटकते. ही बघ, आता आपली इथे मुशी साफ करून झालेली आहे. आता मी स्वच्छ धुवून घेते. हे बघा, इथे आपण या मुश्या स्वच्छ धुवून अशा घेतल्या तिथे. आता आपण या कट करून घेणार आहोत. ह्याच्यानं आपल्याला छोटे छोटे असे कट मारून घ्यायचे. हे बघा, अशा छोट्या तुकड्या आपण पाडून घेणार आहोत. ही मुशी आहे ना ती फ्राय सुद्धा छान होते, एकदम मस्त कुरकुरीत होते. पण आज ना आपण मुशीचं सुक्कं बनवणार आहोत. एकदम थोडंसं लबलबीत असा कालवण म्हणजे सुक्कं. छोटे छोटे काप आपल्याला करून घ्यायचे आहेत. ही मुशी माझी कट करून झालेली आहे आणि आता ती सुद्धा मी अशा प्रकारेच कट करून घेणार आहे. याचे सर्व मुशी आपण कट करून घेतलेली आहे. आता आपण याला मसाले लावून घेऊया. तर पहिला आपण याच्यामध्ये टाकणार आहोत चवीनुसार मीठ. त्याच्यानंतर आलं लसूण पेस्ट. ही मुशी आहे ना थोडी वैस असते, थोडा वास येतो याला. त्यासाठी याच्यामध्ये ना लसूण आणि आंबटचा वापर जास्तीत जास्त करायचा. त्यासाठी मी ते चिंचेचा कोळ बनवून घेतला आहे, तो आपण टाकूया. त्याच्यानंतर आपण याला टाकणार आहोत अर्धा चमचे हळद, अर्धा चमचे गरम मसाला, अर्धा चमचे धनेपूड, अर्धा चमचे जिरेपूड,
आणि थोडंसं हिंग. त्यात आपण टाकणार आहोत मसाला. इथे मी 3 चमचे घरगुती मसाला टाकते, तुम्ही तुमच्या आवडीप्रमाणे टाकू शकता. आता हे आपल्याला व्यवस्थित असं मिक्स करून घ्यायचं आहे. हे तुम्ही लावून ना एक 15 मिनटं तरी ठेवायचं, म्हणजे कसं ना मसाले, मीठ, आंबट वगैरे याला व्यवस्थित असं लागलं जातं, मग टेस्ट खूप भारी येते. आणि नसेल वेळ तर तुम्ही लगेच केलं तरी चालणार आहे, पण 15 मिनटं तरी ठेवायचं. आता हे आपण 15 मिनटासाठी जरा ठेवून देणार आहोत. हे बघा, इथे आपली 15 मिनटं झालेली आहेत. आता आपण करायला घेणार आहोत. तर आपण हे तेल गरम करत ठेवलेलं आहे, त्याच्यामध्ये आपण लसूण टाकणार आहोत. इथे मी भरपूर असं लसूण घेतलेलं आहे, पण याच्यामध्ये लसणाचा वापर जास्तच करायचा आहे आपल्याला. लसूण आपल्याला हा थोडासा गोल्डन होईपर्यंत परतून घ्यायचा आहे. हे बघा, इथे आपला लसूण हा आता गोल्डन झालेला आहे. आपण थोडी याच्यामध्ये कोथिंबीर टाकणार आहोत. फोडणीमध्ये ना थोडी कोथिंबीर टाकली ना की छान एकदम वास पण छान येतो आणि टेस्ट पण भारी येते. आता आपण याच्यामध्ये ही मुशी टाकणार आहोत. मिक्स करून घेऊया. मस्त वास येतो एकदम. एकदम आपल्याला सुकी सुकी अशीच करायची आहे, म्हणजे जास्त पाणी नाही टाकायचं आपल्याला. अशी केली ना की खूप छान लागते. ही आपली मिक्स झालेली आहे. आता वाडग्यामध्ये आपण जे आपले मसाले आपण लावलेले ना ते थोडेसे राहिले, त्याच्यामध्ये थोडंसं पाणी टाकणार आहे मी. थोडीशी कोथिंबीर. आता झाकण ठेवून आपल्याला ही शिजून घ्यायची. इथे 5-7 मिनिटं झालेले आहेत. इथे आपली बघा मुशी अशी व्यवस्थितपणे शिजलेली आहे. हिला जास्त वेळ शिजायला लागत नाही आहे. तर ही आता आपली झालेली आहे. आता आपण थोडीशी कोथिंबीर टाकूया आणि गॅस बंद करूया. तर इथे आपला चमचमीत असं मुशीचं लिप्त असं कालवण इथे तयार झालेलं आहे. म्हणजे सुक्कच म्हटलं तरी पण चालेल. ती पाहू शकता किती छान दिसते आणि खूप टेस्टी लागते मुशी. जर तुम्हाला माझी ही रेसिपी आवडली असेल तर रेसिपीला लाईक करा, शेअर करा आणि चॅनलला सबस्क्राईब करा. धन्यवाद.